हॅलो फ्रेंड, तर प्रियांका आणि मी झारपुड्याचा कार्यक्रम आलो, दहीवाडीवरून आलेलो आहे आणि आता अक्का आणि दादाला जायचंय. काय करतं बाय कसं आळ्यावेळेत येते पाहायला. जायचं पिल्या, जायचं तुला. चालू बघ आम्ही आता आम्ही लाल झाले लाल पत्ता घेऊन घेऊ पारे कसे उरले बाय हे लाल केले पत्ती जाऊ का जाऊ का मी जाऊ का जाऊ का आवरून चालले कुठे जाऊ का मी. तुला नाही न्यायचं आता, आराम करायचा. आणि अनु पण चाललेली. तर चला गाडी चालवायला आणू का. संध्याकाळपर्यंत. तर चला पिलू पाहू राहिलं इकडं. हळूहळू जा. लाईट बंद करा. लाईट बंद. तर दादा अक्कांती चालले, हळूहळू जा. तर समनापूरची कंदूरची जत्रा आहे. हॅलो फ्रेंड, तर आता संध्याकाळचे ना 7-7:30 वाजले आणि आता किचनमध्ये आले मी स्वयंपाक करायला. तर आज आहे ना आत्या, मामा आणि अनु समनापूरला गेलेले आहे. तर समनापूरला आहे ना मामा म्हणजे कंदुरीचा कार्यक्रम आहे, म्हणजे कंदुरीची जत्रा पण आहे. तर आत्या, मामा आणि अनु तिकडे गेलेले. ते म्हणजे तिकडेच मुक्कामी थांबले, आज काय आलेले नाहीये, मुक्कामी थांबले. त्यामुळे आज फक्त सोनू, मी आणि मिस्टरच आहे घरी. तर स्वयंपाक चालू आहे माझंवाला. तर कसं आम्ही आल्यावर त्यांना जाता आलं, म्हणजे त्यामुळे आम्ही पण दहीवडीवरून निघून आलो इकडं. कारण की आम्ही नसतो आलो ना, मग त्यांना जाता आलं नसतं. कारण की ना एवढं सगळ्या गाय आणि घरी पण कुणीतरी लागतंच ना, त्याशिवाय बाहेर कुठं जाता येत नाही. घरी बी कुणीतरी पाहिजे. जसं की आम्ही साखरपुड्याला गेलतो, आत्या मामा ते घरी होते. आणि साखरपुड्याच्या दिवशी ना आत्यांना आहे ना गळीमला लग्न पण होतं. मग 5 तारखेला आत्याने लग्नाला पण जाऊन आले. आत्या तर पण मग मामा घरी होते, आत्या लग्नाला गेले होते त्यावेळेस. तर असं असतं, कोणाला तरी एक जणाला घरी राहावं लागतं. असं नाही का सगळेच एका कार्यक्रमाला गेले, असं कधी झालंच नाही आमचंवालं. तुम्ही बघितलं असं ना, आम्ही सगळे पण कधीच एका कार्यक्रमाला नाही गेलो. कारण की एक तरी घरी लागतं. कारण की गाय आहे, शेळ्या आहे, जनावर आहे आपले घरचे. त्यामुळे आम्ही पण म्हणजे दहीवडीची जत्रा होती आज उद्या दहीवडीची जत्रा होती. तरी पण भाऊचं साखरपुडा झाले, मी निघून आले, मी आणि मिस्टर. कारण की आत्या मामांना समनापूरला जायचं होतं यात्रेनिमित्त. त्यामुळे पण मी पण निघून आले. मग म्हटलं जरा जाऊ द्या, साखरपुडा तर झालाच ना भाऊचा, जत्रा कशी काय. जत्रा पण दरवर्षी मी समनापूरची आणि दहीवडीची सोबत जत्रा राहती. पण मिस्टर बोलले की पुढच्या वेळेस तुला जत्राला घेऊन जाईन म्हणून. मग मी आले मिस्टरांबरोबर. आणि मग आत्या मामा ते आज गेले समनापूरला. तर इकडे किचनमध्ये माझा स्वयंपाक पण चालू आहे. गॅस आहे ना शेणाच्या याच्यावर चालू आहे. सगळ्या मोठा गॅस केलेला. आपल्याला पण असंच बनायचं मामाच्या घरी बरं का. शेण टाकायचं आणि मग आहे ना त्याचा गॅस चालू होतो. फार एकदम मस्त भाकरी कालवण बनवायचं. तिकडला बांगली लहान भावाचा मस्त बेडरूम, त्याच्यानंतर हे किचन छान दाखवते त्यांना मी मस्त त्या पाहुण्यांना बाई नगरच्या. ते पाहुणं जेवतो इकडे मला काय माहित नाही. लहान भाऊचंही माझी हेच इकडं छोटस एक बेडरूम आहे. परत इकडं गोठा आहे. इकडं एक भाऊज नाही आले कामाची बाई अजून तिकडच तिला पण दाखवायला मोठी भाऊज आहे. यो भाचा काय आहे ते पहिला ही माझी भाची ना तिला मुंबईला भाची बाई इकडे येते पुढं नको पळू. मुंबईला ये कधीतरी वेळ भेटेल मुंबईला जायचं. तशी मी गेलतीच नव्हती आता मुंबईला, तुझ्यामुळे परत येते एकदा. हो का. भाऊ हे मस्त झोपलाय बेडमध्ये मोबाईल. पप्पा हे मोठा भाऊ मस्त झोपलाय. किचन दाखवू ऑपरेशन काही जायचं मंगळवारी जायचं. मग आत्याला ना आता ठेवून घेतो 2-4 दिवस. माका आहे जवळ की मग मी येईन परत ऑपरेशन झाली. आता कसं आहे, आत्या आहे, नंदबाई आहे, आई आहे, परत मग आता इथं बहीण आहे जवळ. आम्ही लांब आहे. कारण व्हिडिओ मध्ये सगळ्यांना मग असं पाहायला भेटायचं. आई कंची आहे, नंद कंची आहे, आत्या कंची आहे, वडील कंची आहे. माझे वडील दाखवतो माझे वडील काय करते. ये ना आम्ही इकडे इथं वडील बसले, इथं माझे मिस्टर बसले. हे त्यांचा जुना बांगला आहे, हे त्यांचा बेडरूम. इकडला दाखवून आई सारखेचे
आपण तुळशीला लावा काय तुळशी तुमची अशा या असा